नमस्कार. शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? या नाश्ता करायला. हा व्हिडिओ आहे संडेचा आणि मी केलेला आहे उपमा. तर उपमाचा नाश्ता सुरू आहे. तुमचा नाश्ता झाला की नाही? झालाच असेल बहुतेक. तर आजच्या व्लॉगला सुरू करते सकाळच्या नाश्त्यापासून. रविवार म्हणला की मग सुट्टीचा दिवस, वेळ होणारच नाश्त्याला. तरी पण फौजी साहेबांना बाहेर जायचं होतं परगावी, म्हणून मी लवकरच आज नाश्ता केलेला आहे. तर नाश्ता करून मग आता दुसरे कामं, मी इतर कामं करणार आहे. आज दुसरे पण काही व्हिडिओ बनवायचे आहेत. पाव होतंय का काय होतंय ते. आता मी नाश्ता झाल्यानंतर तूप बनवण्यासाठी म्हणून इथं साय जमा करून ठेवली होती 8 दिवसाची फ्रीजमध्ये. त्याचा मी आता तूप करावं म्हणून तयारी करत आहे. पाहावं किती तूप येतं आहे. हे पहिल्यांदाच दूध घेतलेलं आहे मी यांच्याकडे. कसं आहे काय नाही, तूप किती निघतंय काय माहिती नाही. ह्या अगोदर एक दूध देत होता पण त्याचं काहीच तूप निघत नव्हतं, म्हणून ते सोडलं. आणि आता हे दुसरं घेतलेलं आहे. 70 रुपये लिटर असं दूध आहे. तर खूप छान रिझल्ट आला पहा. तूप खूप छान दिसत आहे. खूप आनंद होत आहे की चला तूप तरी इतकं छान निघत आहे. तर सकाळी सकाळी सगळ्या कामाबरोबर मी तूप पण करायचं काम हाती घेतलं आणि संडेच्या दिवशी म्हणून जरा वेळ लागला तरी चालेल, पण तूप तरी निघत आहे. ह्याचा खूप आनंद होत आहे. 70 रुपये गेले दिवसाचे दुधाचे, तरी काहीच आपल्याला त्याचं अवघड वाटत नाही. पण तूप बघून खूपच आनंद होत आहे. तर पहा, तूप खूप छान असं सुवासित एकदम सुगंधित निघालेलं आहे. आता मी तूप ओतत आहे. पाहाव किती होतंय काय नाही, दाखवतेच मी तुम्हाला. पहा, तो दूधवाल्या म्हणालाच होता तुम्ही घेऊन तरी बघा, तूप तरी करून बघा, किती छान तूप निघतंय. आणि खरंच तूप खूपच निघत आहे. आणि असं दूध प्रामाणिकपणानं चांगल्या प्रकाराचं दूध देणं आजच्या काळामध्ये तर खूपच अवघड आहे. पण हे मला खूप छान दूध वाटलं. दूधही खूप छान. आणि हे पहा, एवढं तूप निघालं 8च दिवसाचं तूप. खूप खूप छान वाटलं की पैसे गेलं तरी चालेल, पण आपल्याला वस्तू चांगली मिळाली पाहिजे, असा आपला हेतू असतो, उद्देश असतो. आणि तूप छान झालं घरच्या घरी, ह्या गोष्टीचा खूपच आनंद झाला. चला मग पुढच्या कामाला आपण लागू. आता मी आलेले आहे आमच्या परसबागेमध्ये, गार्डनमध्ये. आणि पावसाची रिमझिम चालूच आहे. पाहावं म्हटलं थोडं काही आपल्याला गमले तयार करायचे होते, करता येतील का म्हणून मी गार्डनमध्ये आले. पण पाऊसच लागलेलं होतं. पाहिलं सगळीकडे. हे बघा, अमरूद किती छान लागलेले आहेत. अशा वेगळ्याच प्रकाराचे अमरूद आहेत हे. आणि आणखीन थोडेसे पिकले की मग खूपच छान लागतात. आणि इकडं गार्डनमध्ये आलं की लक्ष जातं इकडं तिकडं, काय लागलं आहे काय नाही. आणि हे बघा, तोंडले पिकून पिकून लाल झालेले असतात. आणि वरी असल्यामुळं तिथवर हातही जात नाही आणि काढताही येत नाही. आणि ते बघा, हिरवं पण एक लटकत आहे. आणि खूप पानामध्ये लपून लपून राहतात, त्यामुळे तोंडले काढणं हे खूपच अवघड काम असतं. उंच उंच वेल गेलेली आहे. आणि हे बघा किती छान अमरूद. लहानच आहे पण एकदम आता खाण्यासाठी तयार आहे ते. आता ते तोडते मी सगळे अमरूद आणि ठेवते घरामध्ये. कोणाला खायचं ते खातील. मुलगी असते, मुलीचे मुली असतात, ते सगळे येतात खातात. आणि मी तर काही आता खाणार नाही, म्हणजे सर्दी वगैरे थोडं झालेलं आहे. आणि सारखं घशाला आम्हाला सांभाळावं लागतं. हे बघा किती छान झालेलं आहे. तर पाहिलं सगळं जिकडे तिकडे. खूप छान आलेलं आहे पावसामुळं. खूप छान वाटतं इकडं आले की गार्डनमध्ये. जावंच वाटत नाही घरामध्ये. असंच इकडं तिकडं पाहावं. आणि किती, हे बघा, पक्ष्यानं पण खाऊन टाकलेलं आहे. खाऊ द्या, त्यांचाही हक्क असतं. ते पक्षी काय खाणार मग. आता कोयल बघा किती छान मधुर आवाजामध्ये गायन करत आहे. ऐकलं ना, किती छान वाटतं ऐकायला. तर अशा झाडाझुडपामुळे आपल्याला असं वेगळा आनंद मिळतो. आता चला तुम्हाला समोरचं दृश्य दाखवते. बघा, पाऊस येत आहे. थोड्या वेळानंतर काढला ते गार्डनमधून आल्यानंतर. पाऊस सुरू झालेला आहे. पावसाचंच आज दिवसभर वातावरण आहे. तर पाऊस येत आहे. घरातच आता बसावं लागणार आहे. बाहेर पण काही कामं होती पण तेही जाता येत नाही. गुरुपौर्णिमा कार्यक्रम होते, पण आता पावसामुळे कुठंच जाणार नाही मी. खूप आळस आलेला आहे घरी बसून. अशी ही रिमझिम आज चालूच आहे. पावसाचं वातावरण आहे. तर पाहू
हा आहे सोमवारचा याने मंडेचा शाळेतला ब्लॉग. आणि बसलेलो आहोत, करेक्शन वर्क चालू आहे, बसलेलं नाही. क्लासेस पण असतात, करेक्शन असतं, इथलंही काम काही संपतच नाही. आणि इकडे बघा मुलं शाळेतले ग्राउंडमध्ये खेळतच आहेत, चिखल आहे, पाऊस आहे. मुलांना काय खेळायला मिळालं की बस. अशा वातावरणात त्यांना खेळायला खूप छान वाटतं. थंड वातावरण सुटलेलं आहे. आता 2 वाजलेले आहेत. आता मी आलेली आहे घरी. घरी आल्यानंतर अजून मी घरी पण गेलं नाही. बाहेरच कंपाऊंडच्या मध्ये जे फुलं लागलेली होती ते पाहून मोहच आवरेना. तर मी लागले त्यांना पाहायला. इतका वेळ लागला ते पाहून घ्यायला. खूप खूप छान वाटत होते. घंटा बरं असं वाटत होतं की ह्या फुलांना पाहतच राहावं. एकदम थकलेलं जे मन होतं, एकदम सकाळपासून जे कामात गुंतलेलं होतं, ते एकदम फुलांना पाहून एकदम खुश झालं. आणि सगळा थकवा केव्हा निघून गेला कळलंच नाही. मी खूप वेळ ह्या फुलाबरोबर थांबले पाहत. विरंगुळा घेतला इथंच. छान वाटत होतं. किती छान कलर, कसे कसे उगवत आहेत फुलं अंगणामध्ये. खूप छान 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 वाटत होतं. म्हणून मी थांबले इथंच. फोटो वगैरे घेतली ह्या फुलांबरोबर. आनंद वाटत होता म्हणून मी थोडं घरात जाण्यापेक्षा बरं इथंच आपल्या झाडाझुडपामध्ये हेच आपले दोस्ती, हेच आपले मित्र आणि हेच आपलं सर्व काही असं मला वाटत होतं. आणि किती बघा निसर्गानं किती छान केलेली आहे यांची रचना. कारण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटत होता की मी ह्याला पाणीसुद्धा घातलं नाही. किती दिवसापासून प्रकृतीच त्याला पाणी पावसाच्या रूपानं देत आहे आणि त्यामुळे हे किती छान आलेले आहेत. हे बघा किती सुंदर असं आलेलं आहे. दारात येता येताच अजून कुलूप काढून मध्ये जाताच त्याचं दर्शन होतं. हे बघा फुलपाखरूसुद्धा उडत आहे इथं ह्या फुलांवर. किती छान त्यालासुद्धा किती छान वाटत आहे. तर अशा आनंद निसर्गमय वातावरणामध्ये छान वाटतं. हे बघा फुलं, हे किती छान फुलं आहेत. मोह चावरेना की यांना पाहतच राहावं असंच वाटायला लागलं. हे बघा किती सुंदर प्रकाराने हे चाफ्याची फुलं आहेत. खूप छान उगवलेले आहेत हे पण. असं शाळेहून येऊन अजून सामान वगैरे ठेवत होते घरी, बॅग वगैरे. तर कामाच्या पण बायका आल्या. हे बघा दोघी बहिणी काम करत आहेत इथं. काम त्यांचं चालू आहे. आणि नंतर मी एका काम करणाऱ्या वेल्डरला बोलवलं आहे. त्यांना काहीतरी गार्डनमध्ये मला नवीन प्रकाराचं काहीतरी करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन मी कसं बनवलं आणि कशासाठी बनवलं ते. तर मी आता ह्यांना सांगत आहे पहा. क्या हाँ इधर से लेकर आओ, इधर से लेकर आओ. नहीं तो उधर से भी इधर से आ सकते हैं क्या शायद? नहीं आता, वो अलग है, ये अलग है. कल के दिन ये तुम यहाँ आने तो भी छत पे भी कल के दिन यूज कर सकते. हाँ वो हिसाब से बना 6 फीट हाइट का. इधर बैठ सकता ना अच्छे से. इतने में बैठ जाता वो. इतने में बिठाओ. ये बेल चढ़ाने के लिए हो ना. बेल भी चढ़ाने को, गमले लटकाने को भी चाहिए मुझे. कपड़े भी डाल से कुछ भी यूज कर सकते हैं आप. ठीक है. समझ में आया? क्या करते हैं अभी आप? इतना इधर ये ले लेते. ले लो अपनी साइज बताती हूँ. ये कैसा कीड़ा है? इधर कितना लेते बताओ? कितना लेंगे आगे? 2 फीट बस. ज़्यादा भी नहीं लगना नहीं चाहिए. ये गेट खुलना चाहिए. ये गेट ऐसा खुलने को आना. देखो देखो कितना खुल सकता है. कितना खोलते? अभी खोलते आता ना. अभी देखो अभी पूरा यहाँ इतना खोलते. देखो हाँ जाओ आप जाओ. ऊपर लो और ऊपर पूरा ऊपर. इधर साइड में कॉर्नर पे लेना. इधर ये कॉर्नर पे. हाँ इतना ही लो, ज्यादा नहीं. इतना लो. 1 फीट हो रहा. इतना ही लो. हाँ, ज्यादा आगे नहीं. इतना होता. वैसा ले लो. उधर रॉड करके फिर जॉइंट करके इधर इधर लाना लंबा. फिर इधर से भी उतना ही सेम. हाँ सेम ले लेंगे. बना के ला लेते. और लंबा ऐसा करके लगा दो. ऐसा भी लगाएंगे लंबा. हाँ ऐसा लंबा, ऐसा लंबा. और लंबा कितना होता देख लो. हाइट नहीं मतलब वो लेंथ. लाओ पकड़ से. इधर लगाते. इधर भी लगा सकते. इधर ही चलते. 15 फीट. 15 है पूरा टोटल. 15. ये इधर हो गया. अब सेम ऐसे ही ये पिलर से पूरा वो पिलर तक. ये पिलर. हाँ
ये 2 साइड में चाहिए मुझे। तो तुम्हारे 4 बनाना है। 4 कैसे? पिलर तक है तो वो उधर टाकी का स्टैंड नहीं आता। टाकी का स्टैंड आता है तो उस टाकी को कर लेंगे। टाकी का स्टैंड आता ना उधर, उसको भर ले सकते। हाँ, उसको से कर लेंगे। हाँ। बांध लेंगे खाली। हाँ, तार से भी बांधे तो आता टाइप, दिक्कत नहीं होता। लेकिन यहाँ तक लो, टाकी का आता कितना तक आता है उतना उधर से ले लो। 5 फीट यहाँ तक वो सेपरेट ही हो जाता है। यहाँ तक आता टाकी, यहाँ तक आता। हाँ, वहीं से ले लो आप इधर। नहीं, वो टाकी का ये आता ना पैर, वो ऐसा क्रॉस आता ना। नहीं टाकी के पैर को भी आता भर लेने। जॉइंट कैसा करते? जॉइंट कर लेना आता है। जॉइंट कैसा करते उधर से लाए तो तार भर लेंगे, टाकी के स्टैंड को बांध लेंगे। मैं बोला तो सेपरेट ही बना। मेरे को ये कल चाहिए, आपकी टाकी भी और ये भी। लेट मत करो आप, मेरे को अर्जेंट काम है। वो था ना उधर जाके अटक गया, उसमें ऐसा हुआ घर के बाहर आज निकला, गली से निकलो। और जो रॉड लगाते ना, कैसा राउंड वाला लगाओ। हाँ, मतलब अड़काने को भी आता, ज्यादा छोटा अभी अड़काने का छोटा है तो बड़ा रॉड किया तो अड़कता भी नहीं। पाइप ही लगाओ। करते नहीं, कितना दिन हो गया मेरे को चाहिए। वो डोर के लिए पर्सन बोले, बोलते कि मैं आराम नहीं था मेरे को। हाँ, अब चटक गया, मुझे अर्जंट चाहिए। ते गेल्यानंतर पाहिलं तर काय एरोप्लेन बघा किती जात आहेत वरून। तर चला मग आता मी पण घरी जाते, जेवण वगैरे करते। व्हिडिओ इथंच संपवते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओ। धन्यवाद सगळ्यांना।